नमस्कार मित्रांनो. आज आपल्यासोबत आहेत सतीश शेठ असतील, सावर्डेकर साहेब असतील, समीर शेठ असतील, अनेक सगळेच मान्यवर आहेत इथे. आणि यांच्या नियोजनात एक कोकण चॅम्पियन केशरी हे मैदान आयोजित करण्यात आलेलं आहे. ह्या मैदान कसं असेल याचा आढावा घेण्यासाठी आपण इथे आज आलो आहे. आणि काय सांगाल, हे जे मैदान आयोजन केलं आहे, काय सांगाल या मैदानाबद्दल, कसं आणि कुठे होणार आहे? हे मैदान आम्ही हजार माची कराड येथे घ्यायचं ठरलेलं आहे. त्याची डेट आम्ही 23 तारीख ठरवली होती, पण काही कारणास्तव डेट पुढे ढकलली. ती आता आम्ही 26ला घेतलेली आहे. आणि हे कोकण चॅम्पियन केसरी 2025 या नावाने आम्ही मैदान वर घाटमाथ्यावर घ्यायचं ठरवलं. फक्त आमच्या रत्नागिरी जिल्ह्याचं नाव वरती रोशन व्हावं हा आमचा मेन उद्देश आहे. तसेच आमच्या इथल्या काही शेतकऱ्यांची बैलं वरती आहेत आणि इथल्या शेतकऱ्यांचे संबंध इतर लोकांशी पण जुळावे, त्यांचे आमचे ऋणानुबंधन चांगले व्हावेत हा मोठा उद्देश आहे आमचा. त्याचप्रमाणे इथली मैदाने जी आहेत ती होणार आहेतच, त्याच्यात काही खंड पडणार नाहीच. पण एक रत्नागिरी जिल्ह्याचं नाव रोशन व्हावं एवढाच उद्देश आमचा कोकण चॅम्पियन केसरी 2025चा उद्देश आहे. मला अनेक शेतकऱ्यांचे फोन आले की कोकण मैदान जे नाव आहे कोकण केसरी, ते अनेकांच्या इच्छा होती की कोकणात व्हावं. आणि अनेकांचे फोन आले, एकदा विचारा की कोकणात का घेत नाही, तर त्याचं थोडंसं आम्हाला विश्लेषण करून सांगा. हां, नमस्कार. आज आपण आमचे मार्गदर्शक सावर्डेकर काकांनी सांगितलं, आम्ही दरवर्षी मैदाने ही मोठी मोठी घेतच राहतो आणि 1-1 लाखाची मैदान आपण आपल्या रत्नागिरीत घेतो आणि घेत राहणार आपण इथून पुढे. सगळ्यांच्या सहकार्याने अशी एक सगळ्यांची संकल्पना आली, आपण रत्नागिरीचं जरासं बाहेर जाऊन आपल्या कोकणाचं किंवा रत्नागिरीचं नाव कसं होईल याच्यावर आपण चर्चा केली. तर आपण म्हटलो चला, आपली बैलं आता घाटमाथ्यावर आहेत, त्या लोकांजवळ जवळजवळ आपले संबंध चांगले घरापर्यंत पोचलेले आहेत, तर आपण एक आपलं मैदान त्यांच्या इथं करून त्यांचीसुद्धा मोठी मोठी बैलं, आपला कोकण चॅम्पियन केसरीचा पुरस्कार त्यांच्या घरात कसा जाईल आणि आपली बैलं त्यांच्या ह्याच्यात कशी पळतील ह्याचा आपण एक अभ्यास करून हा मैदान घेतलेला आहे. कसं कसं नियोजन असणार आहे, कोणते कोणते गट पाळणार आहेत आणि कसं कसं असेल? आता आपण 23 तारीख डिक्लेअर होती, ही आपण 26 तारीख घेतली, कारण आजपर्यंत मला फोन येत आहेत उद्या मैदान आहे काय. आपण ती पॅम्पलेट गेलेली आहे मार्केटला. पण एक आदत एक बैल, एक दुसरा एक बैल, हे गट होतील, सेमी होतील आणि फायनल एकत्रित होईल. असं जसं घाटावर आता चाललेलं आहे त्याप्रमाणेच होईल. आणि आपण त्याच्यामध्ये असं पण केलं आहे की क्वार्टर सेमी ठेवले, मेगा फायनल ठेवले. मग जास्तीत जास्त आपलं कोकण केसरीचा किताब लोकांच्या घरापर्यंत कसं जाईल ह्याच्यासाठी आपण जास्तीत जास्त नंबर द्यायला प्लॅनिंग केलेलं आहे. सोबत आहेत बाळूशेठ. बाळूशेठ, काय सांगाल, आता लोकांची चर्चा किंवा तुमच्याशी कसं या मैदानाबद्दल उत्सुकता काय चालू आहे चर्चा? लोकांची चर्चा म्हणजे आपण घाटमाथ्यावर हे पहिल्यांदाच मैदान घेतोय. आपले रत्नागिरी जिल्ह्याचं नाव घाटमाथ्यावर व्हावं, शेतकऱ्याचं नाव घाटमाथ्यावर व्हावं. शेतकऱ्याचं नाव हे घाटमाथ्यावर कायम होतच असतं, पण आपले ऋणानुबंध घाटावरच्या लोकांचे खूप आहेत. तो एक ड्रायव्हर रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येक गाडी मालकावर येऊन बैल हकवत असतो. त्यांची एक इच्छा होती, आमच्याकडे एक मैदान भरवा. आमच्या ज्येष्ठ नागरिकांनाही बोलले, सावर्डेकर काका असतील, सतीश भाऊ असतील, समीर शेठ असतील, मोहिते साहेब असतील, खेतले साहेब असतील, खूप जणांना बोलले, गणेश साळवे आहेत, खूप जणांना असा विषय चर्चेला घेतली नव्हता. मग भाऊने असू दे, समीर शेठने असू दे, सावर्डेकर सरने असू दे, निर्णय घेतला आपण घाटावर मैदान घेऊया. त्या लोकांच्यातही बोलणं झालं, ठीक आहे घ्या तुम्ही, आम्ही तुम्हाला चांगलं सहकार्य करतो. खूप जणांचे फोन आले आणि रत्न भाऊ बोलले आपण नाव काय द्यायचं, तर असं एक कोकणातलं नाव पडलं, रत्नागिरी कोकण चॅम्पियन केसरी 2025 असं नाव पडल्यावर खूप जणांची इच्छा भरभरून गेली. चांगलं वाटलं त्यांना. 23 तारीख आम्ही उद्याची धरली होती, पण काही कारणास्तव आमची 26 तारीख डिक्लेअर केली. पहिलं मैदान आमचं कोकणात झालंच, पण हे दुसरं मैदान रत्नागिरी
कोकण चॅम्पियन 2025 घाटमाथ्यावर होणार आहे, 100% होणार आहे. मैदानी असं रितसर होणार आहे, एक आदत, एक बैल, एक दुसा, एक बैल, असं चांगल्या रीतीने मैदान हे होणार आहे. एक आदत एक दुसरा असं का ठेवलं तुम्ही कॉम्बिनेशन, काय याच्या मागचं काय? कॉम्बिनेशन ठेवायचं मागचं कारण म्हणजे आपण ठेवणार होतो पहिली गोष्ट ओपनच मैदान. म्हणून ओपन मैदान ठेवलं की गरीब शेतकऱ्याला ज्याची बैल आहेत, आदत आहे, दुसा आहे, ते यायला टाळाटाळ करतात. मोठेच बैल, मोठेच नावाजलेले बैल कायम बक्षिसं घेऊन जातात आणि गरिबावर अन्याय होतोच. मग जे आपण ही स्पर्धा भरवलेली आहे त्याच्यात हातभार खूप मोठ्या लोकांचा आहे. ह्यांनी निर्णय घेतला आपण खरोखरच एक आदत आणि एक दुसरा ठेवला तर खूप गाड्या जमतील, प्रत्येकाच्या घरोघरी बक्षिसं जातील. याच्या मागचं हेच कारण आहे, प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळेल आणि प्रत्येक शेतकरी खुश होईल. याच्या मागचं हे रत्नागिरी ट्रॉफीचं उद्दिष्ट आहे. कोकणातल्या शेतकऱ्यांचा कसा प्रतिसाद आहे? कसं त्या मला फोन वगैरे काय? कोकणातल्या शेतकऱ्यांचा खूप चांगला प्रतिसाद आहे. आपल्या मागचं हेतू कोकणातले शेतकरी बोलले, हे घाटमाथ्यावर जसं मैदान घेत आहे असंच मोठं मैदान आपल्याकडे रत्नागिरी जिल्ह्यात कोकण रत्नागिरी चॅम्पियन 2025 हे व्हायला पाहिजे. आम्ही बोललो 2025 नाही झालं तर 2026 100% आम्ही घेणार, असं आम्ही शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे. हो, मैदान कसं आहे, पल्ला वगैरे कसं आहे वातावरण? साधारण पल्ला 900चा पल्ला आहे. 1000 माची हा मैदान म्हणजे जवळजवळ सगळ्यांनाच माहिती आहे तो मैदान. त्यामुळं त्या मैदानासाठी जास्तीत जास्त नोंदणी होतील असं आपण अभ्यास करूनच तो मैदान घेतलेला आहे. ह्या कोकण केसरी मैदानाचा एक सदस्य आमचा असा उद्देश आहे की घाटमाथ्याच्या लोकांनी एक अधिक दुसा अशी बैलं घेऊन आम्हाला कोकणवासियांना चांगलं मैदान घडवण्यासाठी अनेक जोड्या नोंद केल्यात. तर आमचं असं पुढे नियोजन असं आहे की अजून एक चांगलं भरघोष रकमेचं मोठं मैदान एक लावू. पण सगळ्या घाटमाथ्याच्या सगळ्या शेतकऱ्यांना आणि बैल मालक चालकांना विनंती आहे, आमची हात जोडून नम्र विनंती आहे की आम्हाला सहकार्य करा, कोकणवासियांना सहकार्य करा. आम्ही तुमच्याकडे येतोय आणि तुम्ही आम्हाला मदत करा, एवढीच हात जोडून नम्र विनंती आहे. आम्ही कोकण चॅम्पियन केसरी 2025ची नोंदणी 25 तारीख दुपारी 12 वाजेपर्यंत घेणार आहोत आणि त्याचे लॉट आम्ही सायंकाळी 7 वाजेपर्यंत श्री गणेश लाईव्ह याच्यावरती आपल्याला प्रत्येक ग्रुपवर टाकणार आहोत. तसेच आम्हाला हजर माचीचे माननीय सागर कांबळे साहेब यांनी अत्यंत मोलाचं सहकार्य केलेलं आहे आणि सगळ्या नियोजनाचा बादशाह म्हणावं लागेल आम्हाला, कोकणीवाशांना मोठी मदत केली म्हणून. तर त्यांचे आभारी आहोत आम्ही आधी मुळात. आणि असेच आम्हाला घाटमाथ्याच्या लोकांनी सहकार्य करावं हीच आमची नम्र विनंती आहे. आणि आपली जी स्पर्धा आहे कोकण चॅम्पियन, याच्यासाठी सर्व कोकण बैलगाडी मालकांना आवर्जून येण्याची प्रार्थना करतो. आणि आपले ज्यांनी आज आपल्याला लाईव्हसाठी हे केलं आहे, आपले गणेश खापरे साहेब यांच्याही चॅनलचा आणि त्यांचे शुभेच्छा देतो. आणि आपल्याला इथे जागा उपस्थित करून दिलेले ब्लू डायमंडचे मालक परेश कदम यांच्याही मनापासून शुभेच्छा देतो त्यांना. मी पण कोकणवासी आणि सगळ्याच घाटावरचे गाडी मालक, चालक मालक सगळ्यांना विनंती करतो, आमच्या कोकणातली स्पर्धा आहे, तर या कोकणाच्या स्पर्धेला सगळ्यांनी उपस्थित लावून एक चांगली स्पर्धा कशी होईल याच्यासाठी सहकार्य करावं. थँक्यू.